हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मार्केटमध्ये हिरवेगार ताजे असे मटर आलेलेच आहेत. तर त्याच्यापासून डोसे कसे बनवायचे ते पाहूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे. यानंतर 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि 1 वाटी चणा डाळ घ्यायची आहे. आता ह्या सर्व डाळी आपण काय करायचं आहे, धुवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे घालायचे आहेत आणि ह्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. हे पहा, 4 ते 5 तासासाठी आपण भिजत ठेवले होते. त्यानंतर आता हे आपण सर्व काय करायचं आहे, मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे भिजलेले तांदूळ आता आपण काय करायचं आहे, थोडं थोडं असं वाटून घ्यायचं आहे. वाटताना ते आपण पूर्ण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. असे हे भिजलेले सर्व तांदूळ काय करायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. हे पहा, असं बारीक करून घ्यायचं आहे. तर बॅटरला चांगलं हलवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, 1 ते 2 चमचा तेल ओतायचं आहे आणि ह्याला 3 ते 4 तासासाठी काय करायचं आहे, फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. पहा, आता यानंतर यामध्ये आपण 2 चमचे तेल ओतायचं आहे. चला तर आता झाकून ठेवूया. 3 ते 4 तासासाठी ठेवायचं आहे. हे पहा, पीठ आता फर्मेंट झालेलं आहे. आता यानंतर याची आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आता यानंतर पिठाला थोडंसं हलवून घेऊया. आता आपलं डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे. यानंतर यामध्ये आपण मटारचे डोसे बनवायचे आहेत ना, म्हणून यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर यामध्ये आपण 1 वाटी सोललेले मटार घेतलेले आहेत आणि यानंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आल्याचा 1 तुकडा घ्यायचा आहे चवीसाठी आणि हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे. तर कोथिंबीर घेताना आपण जास्तीची घ्यायची आहे, त्यामुळे डोशाला हिरवा कलर येतो. आता यानंतर यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि थोडं पाणी घालून हे काय करायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, आता मटरची कशी बारीक पेस्ट झालेली आहे. आता यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, हे एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामधलं डोशाचं पीठ आहे ना, त्यातलं आपण काय करायचं आहे, निम्मं घ्यायचं आहे, यामध्ये मिक्स करायचं आहे. हे पहा, आता ते काय करायचं आहे, आपण थोडंच घ्यायचं आहे, यातलं लागेल तसं मिक्स करून चांगलं फेटून घ्यायचं आहे. मटारची पेस्ट मिक्स जी केलेली आहे ना, ती एकजीव होण्यासाठी आपण काय करायचं आहे, जास्तीचं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचे डोसे बनवायला सुरुवात करायची आहे. चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. पहिलं पिठामध्ये आपण घातलं होतं, त्यामुळे आता थोडंच घालायचं आहे. आता यानंतर हे हलवून काय करायचं आहे, आता डोसे बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवरती आता पॅन ठेवलेला आहे, तर तो गरम झालेला आहे. त्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, तेल लावायचं आहे. सर्व पॅनला तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आता आपण डोसे टाकायचे आहेत. हे पहा,
आता त्यानंतर याच्यावरती काय करायचं आहे, झाकण झाकायचं आहे. हे पहा, आता त्यानंतर याच्यावरती आपण कढईने तेल सोडायचं आहे आणि डोशाला आता परतून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे. हे पहा, डोसा आता तयार झालेला आहे. तर डोशाला हिरवागार कलर येण्यासाठी आपण काय करायचं आहे, यामध्ये कोथिंबीर जास्त वापरायची आहे आणि मटार देखील जास्त वापरायचा आहे. असे सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला मऊ मुलायम डोसे हवे असेल तर यामध्ये शिजलेला भात 1 वाटी घातला तर हे चालेल. यामुळे डोसे मऊ मुलायम होतात. तर हे पहा, आता आपले सर्व डोसे तयार झालेले आहे. चला तर आता डोसे सर्व करूया. तर मटरचे डोसे आपल्याला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.